का माझ्या यूट्यूब चॅनल श्री स्वामी समर्थ यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत करते. आजचा माझा भाग स्पेशल वुमन्ससाठी आहे. म्हणजे जर आपल्याला काहीतरी साईड बाय साईड घरात बसून वर्क फ्रॉम होम जर करायचं असेल म्हणून हा मी व्हिडिओ शूट करत आहे. तर तुम्ही प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन हिट करा, कारण मी इथून पुढे भरपूर असे वुमन्स वर्क फ्रॉम होम ऑपॉर्च्युनिटीज फॉर वुमन्स या चॅनलवर अपलोड करणार आहे. तर आज आपण हे वुमन्स वर्क फ्रॉम होमसाठीच एक अशा छान अपॉर्च्युनिटी घेऊन आलेली आहे. तर जर एक म्हणजे माझंच उदाहरण, मी जर आता यूट्यूब चॅनल चालू केलेला आहे तर मला पहिल्यांदा असा प्रश्न पडायचा की आपण व्हिडिओ शॉर्ट्स व्हिडिओ किंवा व्हिडिओ एडिट कसे करायचे, हा कॉमन सर्वांनाच पडतो प्रश्न. मग त्यासाठीच म्हटलं आपण पण एक वुमन्ससाठी छोटस योगदान द्यावं. तर आपण इनशॉट ह्या ॲपवर व्हिडिओ एडिटिंग खूप छान येतं. चला तर मग ओपन करूया. पहिल्यांदा आपण प्ले स्टोअर ओपन करायचं. प्ले स्टोअरमध्ये इनशॉट व्हिडिओ एडिटर म्हणून सर्च करायचं. इनशॉट व्हिडिओ एडिटर. ओके, तर इथं माझं ऑलरेडी आहे, मग ते मी ओपन करते. तुम्ही इथं सर्च करा आणि ओपन करून घ्या. तर इथं आपण व्हिडिओ एडिटिंग करणार आहे. तर आपण पहिल्यांदा काय करणार, हे बघा क्रिएट न्यू मध्ये पडलं इथं. ओके, तर इथं दिलंय व्हिडिओ, ह्याच्यावर क्लिक करणार. तर इथं येते पहिल्यांदा न्यू व्हिडिओ. इथं आधीचे माझे पण आहेत खाली, एक तुम्हाला एक्झाम्पल म्हणून दाखवते मी. ओके, तर इथं आपण व्हॉइस नाही लावत. श्री स्वामी समर्थांचा स्वामी, हा बघा 58 सेकंद पर्यंत आहे हा व्हिडिओ माझा. तर असेच आपण नवीन कसे क्रिएट करायचे हे मी तुम्हाला दाखवणार आहे. तर पहिल्यांदा क्रिएट न्यू वरती जायचं. क्रिएट न्यू मध्ये केल्यानंतर एक छान असा स्वामींचा फोटो किंवा अशी स्लाइड घेणार आपण. ती एक टिक करायचं आणि आपल्याला एक वॉलपेपर हवं बॅकग्राऊंड, ते आपण मग हे घेऊया. झालं, हे दोन आले आपल्याला स्वामी आणि हे आपला बॅकग्राऊंड आला. हे 5 सेकंड पर्यंत त्यांचं ऑलरेडी सेव्ह आहे. आपण ते कमी करून घेऊया 3 सेकंड. का नाही, 30 सेकंद ते 40 सेकंद पर्यंत शॉर्ट्स व्हिडिओ आपण करू शकतो. ओके, तर आता इथं आपण जाणार. आता हे पहिल्यांदा मी स्वामींचं नाव ठेवलेलं आहे. स्वामींचं नाव म्हणून एक वॉलपेपरच लावलेला आहे. तर आता आपण टेक्स्ट कसं घ्यायचं इथं, तर सिम्पल आहे. आपल्याला जिथं आपल्याला टेक्स्ट घ्यायचं आहे तिथं पहिल्यांदा हे जी उभी लाईन आहे, ही बघा ही उभी लाईन आहे, तिथं नेऊन ठेवायची पहिल्यांदा. आता इथून आपलं बॅकग्राऊंड चालू होते. मग आपण हे इथं ह्या प्लस पेन्सिलच्या चिन्हावर घ्यायचं. मग आता इथं टेक्स्ट आहे, टेक्स्ट दिसतं, त्याच्यावर क्लिक करायचं. परत इथं आत आणि एकदा टेक्स्ट आहे त्याच्यावर क्लिक करायचं. तर आता आपण गुगलवरती जाऊया. ही स्लाइड अशीच राहिली. ते टाईप करणार आपण स्वामी समर्थ कॉट्स इन मराठी. ओके, इथं आलं बघा, स्वामी समर्थ कॉट्स इन मराठी. ओके, तर खाली पण आलं श्री स्वामी समर्थ महाराजांचे विचार, द शो मोर म्हणूया आपण. ओके, तर इथं आलं बघा, भरपूर आल्यात. तर आता आपण हे कॉपी करणार आहे. कॉपी तर काय येते प्रत्येकाला, ते काय सांगाय तरी पण असू दे.
मी सांगते. बरं, आता हे पहिल्यांदा आपल्याला हे पण पाहिजेच आहे कॉट्स. बरं, इथं आपण कॉपी म्हणायचं. डायरेक्ट इथं ह्या स्लाइडवरती यायचं. आता आपण इथं टेक्स्ट सिलेक्ट केलं आहे, इथं पेस्ट करायचं. ओके, तर आता हे आपण एकच आलेलं आहे. तर आता आपण ह्याचे छोटे छोटे पार्ट करून घेऊया, म्हणजे ते व्यवस्थित अरेंज करण्यासाठी. हे बघा, अरेंज झालेला आहे. आपण हे हा जो आहे हे ना आपण मध्ये एक लाईन, ही लाईन जी मध्ये ठेवली, हे कट केले की तिथून कट होते ते वाक्य पूर्ण कट होते, ते छोटे छोटे पार्ट्स तयार होतात. मग आता हा पार्ट्स तयार झाले. मग आता हा जो एरो आहे, हे आपण इकडे तिकडे फिरवू शकतो. ओके, हा एरो आहे तो आतल्या साईडला असा ओढला की छोटं छोटं होत जाते. तुम्हाला केवढी साईज पाहिजे त्याच्या हिशोबानं आपण घेऊ शकतो. ओके, तर आपण ह्याच्यावर असं हे फिरवलं तर आपल्याला अरेंजमेंटसाठी 2-3 ठिकाणी हे दिलेले आहे. व्यवस्थित अरेंजमेंट होण्यासाठी 2-3 ठिकाणी आपल्याला इथं बघा दिसतंय तुम्हाला लाईन पडताय, त्याच्या हिशोबाने आपण व्यवस्थित अरेंजमेंट करून घ्यायची. तर आता आपण टेक्स्टचा कलर सुद्धा इथं चेंज करू शकतो. ओके, तर हे बघा, हे कलरसाठी आहे आणि हे ॲनिमेशन आहे. आपण एवढ्याच टेक्स्टला ॲनिमेशन देऊ शकतो आणि एवढ्या टेक्स्टला कलर पण चेंज करू शकतो. ओके, तर आपण पहिला कलर चेंज करूया. तुम्हाला दाखवते मी. हे बघा, रेड होता, ब्लॅक, ह्याच्यावर कलर हा असा ऑप्शन येतो. ह्याचा तुम्ही कोणताही घेऊ शकता असा. आता ब्लॅक झालेला तो एवढा छान दिसत नाही, मग व्हाईटच ठेवूया आपण. तर आता आपण ॲनिमेशनचं बघूया. हा जो दिसतोय हा ॲनिमेशन आहे. इतके ॲनिमेशन ह्याच्यात आहेत. मग आपण यातला कुठलाही अप्लाय करू शकतो. ओके, तर झाला याला अप्लाय ॲनिमेशन सुद्धा. मग आता ही जी स्लाइड आहे, इथं तुम्ही किती सेकंद पर्यंत तुम्हाला हवे, आपण आता इथं 4 सेकंद आहे बघा, इथे 4 सेकंद पासून आपली ही स्लाइड चालू झाली. आपण 10 सेकंद पर्यंत ठेवू शकतो, असं काही नाही की एवढंच कमी का. तर आता आपल्याला दुसरं टेक्स्ट इथे अरेंज करायचं आहे. तर ही जी आहे एरो, हा जो एरो दिसतो इथं, आपण ही उभी लाईन घ्यायची. ती उभी लाईन आहे तिच्यावर क्लिक करून ठेवायचं. ह्याच्या बरोबर इथं घ्यायचे आणि सेकंड टेक्स्ट घ्यायचं. आपण तेच त्यातलं दुसरं सेकंड टेक्स्ट आपण कॉपी करायचे आणि इथं आणून पेस्ट करायचं. ओके, मग आता आपण मगाशी कशी अरेंजमेंट केली तसंच इथं पण इथं घ्यायचा कर्सर आणि हा जो एरो आहे ना कट करून घ्यायचा. ओके, झालं. मग आता आपण ह्याची नंतर आता साईज कमी करून घेऊया. हे बघा, हा एरो साईज कमी करून घ्यायची. आपल्याला व्यवस्थित अरेंजमेंट करून घेता आलीच पाहिजे. कुठेतरी तिसरीकडे व्यवस्थित झालंच पाहिजे ना. हे बघा, इथं ह्या 3 लाईनी दिसतात बरोबर अरेंज झाली नंतर. तर आता आपण व्हाईटच कलर ठेवायचा. आता ॲनिमेशन चेंज करूया त्याचं. तुम्हाला कुठलं पाहिजे ते घ्या आणि डन म्हणायचं. याची पण आपण स्लाइड अशी वाढवू शकतो. ओके, तर आपण इथं तिसरा सुद्धा घेऊ शकतो टेक्स्ट. तिसरा टेक्स्ट घेतला आपण ह्यातला. आपल्या जीवनात अडचणी किंवा समस्या येतील, पण स्वामी समर्थ स्मरण केल्यास त्या सोप्या होतील. तर आपण इथून ह्या कॉपी करायला चालू करायचं. कॉपी म्हणलं, इथं आलो आपण, पेस्ट म्हणलं, परत कट करून घ्यायचं. ओके, कट करून घ्यायचं. झालं. इथं परत ॲनिमेशन द्यायचं तुम्हाला कोणतं पाहिजे ते. बरं, आता अजून आपल्याला ते बरोबर लावाय नाही आपण ते, तर एडिट परत म्हणायचं. परत आपण स्लाइडवरती जातो. हे बघा, 3 लाईन येतात म्हणजे बरोबर अरेंज झालेलं आहे. तर आता इथं परत ह्याची वाढवून घ्यायची किती तुम्हाला हवी आहे तेवढी.
तर आपल्याला पास झालं एवढं 3च. परत आपण इथं आता जर आपल्याला ही स्लाइड बॅकग्राऊंड कमी करायचं असेल तर आता आपण फक्त इकडच्या साईडला हे करायचं. हे बघा पूर्ण इथं व्यवस्थित लावून घ्यायचं. झालं. ओके. तर हे झालेलं आहे. आपली स्लाइड शॉर्ट्स व्हिडिओ तयार झालेला आहे आपला किती 32 सेकंदांचा. तर आता आपण याला इफेक्ट देणार आहोत. तर सिम्पली काय करायचं, हे बघा हे इफेक्ट आहे. ह्याच्यावर क्लिक करायचं. इफेक्ट मध्ये आला असा तर पूर्ण पुढं 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 जायचं. आपला शॉर्ट्स व्हिडिओ आहे हा. आपल्याला एक छान असे इफेक्ट द्यावे लागणार आहे. ओके. तर इथं आला बघा स्नो स्टार, हे 2 फ्री आहेत. यापैकी एक घ्यायचा. हे बघा स्नो स्टार्स हा प्रो मधला वर्जन आहे. इथं दाखवाले इनशॉट प्रो, तर तो आपण नाही लावू शकत. हा पण छान आहे, तो पण प्रो मध्येच आहे. तर आपण हे 2 लावू शकतो, स्नो आणि स्टार्स. मग आपण स्नो अप्लाय करूया. ओके. तर इथं स्नो आला बघा. तर इथं आपण त्याला क्लिक करायचं आणि आपण स्लाइड कशी वाढवतो तशी वाढवायची. फक्त पूर्ण व्हिडिओ आहे तिथपर्यंत वाढवायचं. ओके. तर इथं म्हणजे हे प्लस चिन्ह आहे ते दाबायचं. बरोबर झालं. मग आता हा इनशॉटचा जो लोगो आहे तो आता आपल्याला रिमूव्ह करून घ्यायचा आहे. तर आता काय करणार आपण, त्याच्यावर फक्त प्रेस करायचं. मग आता हे इथं आपल्याला हे फ्री मध्ये देतात. मग आता त्यांची ऍड एक बघायला लागते. फ्री रिमूव्ह ऍड पडले ते 31 सेकंदाचे असते, ती बघायची. यार इतने कमेंट आए मेरे वीडियो पे और हर कमेंट में एक ही बात पूछ रहे हैं लोग कि भैया आईपीएल हो गया खत्म, अब हम पैसे कैसे कमाएं। पूरे आईपीएल में हमने आईपीएल खेल के मुश्किल से 200-300-400 रुपए कमाए, अब क्या करें। तो भाई तरीका बता रहा हूँ, तुमने पहले मेरी बात नहीं मानी। मैंने तुम्हें कहा था कि प्रेडिक्ट 10 विन खेलना है 22 स्टार्स के ऊपर, तुमने नहीं खेला। जो खेले उन्होंने 20-30 हजार रुपए आराम से कमाए, कुछ लोग तो लाखों में कमा गए। अब कैसे पैसे कमाने, तरीका ये है कि 22 स्टार्स ऐप डाउनलोड करो, उसमें लूडो गेम खेलनी है अब। और लूडो ये अलग है, कहीं और लूडो मत खेलना, क्योंकि उसमें 4 प्लेयर होते हैं और 4 में से एक इंसान जीतता है, चांसेस कम होते हैं यहाँ पे। आता आपण इथून एक्सपोर्ट करून घ्यायचं. And they rewrite it. They would literally go into the इथं पण answer थोडीशी and बघायला change the लागतं. answer and polish it. They would send that to two finance तर people. क्लोज म्हणायचं. तर इथं आपला व्हिडिओ इकडे ऍड होत आहे. आता तुमचं जर युट्यूब अकाउंट असतील तर डायरेक्ट इथं युट्यूब, इन्स्टाला, व्हॉट्सअपला किंवा कुठं तुम्हाला कुठं पाहिजे तर आपण इथून घेऊ शकतो. तर मी इथं पूर्णपणे तुम्हाला सांगितलेलं आहे कसं शॉर्ट व्हिडिओ तयार करायचा. आणि इकडं आपल्याला म्हणजे अपलोड करण्यासाठी कसा घ्यायचा त्याचे आणि त्याचा लोगो कसा घालवायचा हे सुद्धा मी सांगितलेलं आहे. तुम्हाला आणखी काही हवे असेल तर मला नक्कीच कमेंट करा या व्हिडिओच्या खाली. तर धन्यवाद. थँक्यू.